दोन्ही संघ कुमार 11 तुर्बे. चिनू पाटीलने टॉस जिंकला आणि त्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा कोहिनूर, तुर्बे गावाचं नाव. खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचावणारा खेळाडू. ऑन स्क्रीन आपण पाहतोय रोशन कोळीला या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. रोशन कोळी यंग डॅशिंग डायनॅमिक प्लेयर म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. परंतु या क्षणाला दुर्दैव पहा, तर पहिल्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला. या बॉलवर बिगिट केलाय परंतु रन मिळतील 6. कृष्णा सर, आपण पाहिलं असेल आतापर्यंत 3 सामने खेळलाय भूषण पाटील. पहिल्या मॅच मध्ये रिझल्ट आपण पाहिला तर पहिल्या बॉलवर विकेट गेला. सेकंड मॅच मध्ये पहिल्या बॉलवर षटकार लगावला आणि या तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर चौकार त्याने आतापर्यंत लगावलाय. ही मॅच जिंकण्यासाठी भरपूर प्रयत्न करतील. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, हेलिकॉप्टर उडवलाय 6 रनसाठी. षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हा स्ट्रोक विकी मुंबईकर पहिली षटक त्याने हाताळलंय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता हा बॉल. शेवटच्या क्षणापर्यंत त्यानंतर अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळालाय. बॉटमॅनचा चांगला वापर केला आणि जर सलग 3 विकेट प्राप्त केले विकी मुंबईकरने तर रोशन कोळी यांच्याकडून कॅश प्राइज देखील जाहीर झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉलची समाप्ती. आणि जर भूषण पाटील यांना जर विकीने बाद केलं तर प्राइज दिलं जाईल रोशन कोळी यांच्या माध्यमातून. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक हवाई सफर होईल की काय, आणि आणखीन एक मोठा प्रहार. भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई त्याच्या बॅटमधून येतोय. हा दमदार स्ट्रोक 6 रनसाठी षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. अनेक रनच्या साह्याने आतापर्यंत 23 रन. ऑन स्क्रीन मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय जे प्रेक्षक आहेत, समोरच्या जी उंच इमारत आहे त्याच्या गॅलरीमधून ही स्पर्धा एन्जॉय करतात. प्रेक्षक हा केंद्रबिंदू असतो, कारण त्यांच्याच प्रेमामुळे स्पर्धेला 4 तारे लागतात. आणि जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहतात त्या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज देवेश या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24. वेलकम बबलू भाई. बबलू कार अँड एसी या उद्योग समूहाचे मालक. लॉफ्ट केला फटका चांगला आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानेल भूषण पाटील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. प्रेक्षक किती आहेत आपले बघताय? 150 आहात. मॅच लागली ना, 150 मधले 140 अंक जातात. या बॉलवर बिगिट केलाय, फटका चांगला आहे. छोटा पाकिट बडा धमाका राहुलच्या बाटमधून येतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. हा षटकार सुरुवातीपासून राहुल कांबळे 8 चेंडू थांबले, परंतु त्यानंतर 8 बॉल ते वंचित राहिले स्ट्राईक पासून. परंतु स्ट्राईक मिळताच त्यांनी आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारला, कारण ही मॅच जिंकायचे. चिनू पाटीलने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतलेला जो निर्णय तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि विकेट क्रमांक पहिला गमवलाय कुमार 11 तुर्बे या टीमने. 31 लॉस ऑफ 1 विकेट. या बॉलवर देखील इनसाइड एज आणि बॅट्समन होते विकेट. जर चिनू पाटील बॅटिंगसाठी आले आणि जर सलग 3 षटकार त्यांनी लगावले तर रोशन महादेव कोळी यांच्याकडून त्यांना कॅश प्राइज. या बॉलवर देखील लॉफ्ट केला फटका चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण केली. चांगली फेकी, परंतु गॅदर खराब राहिला आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला 1 रन कंप्लीट केली. थ्रो केला, हातातून बॉल निसटला विकेट किपरच्या आणि 1 रनच्या साह्याने
2 रनच्या साह्याने 33 रन. हलक्या हाताने दिशा दिली, रनआउटची संधी, परंतु या क्षणाला फक्त एकच धाव. तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 रन आतापर्यंत होतात. आणि जर चिनू पाटील बॅटिंगसाठी आले, जर त्यांनी सलग 3 षटकार लगावले तर रोशन महादेव कोई यांच्याकडून कॅश प्राइज आहे. चौतीस रन होतात. कंकेतचा पहिला बॉल बिग हिट केलाय. आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील सर्वात लॉंग अँड हाय हा षटकार. नवी मुंबईचा कोहिनूर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चमकतोय आपल्या अफलातून कामगिरीने. 34 रन असताना हा षटकार लगावला आणि या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 40 रन आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ विजयाचे स्वप्न घेऊन उतरलेत. भूषण पाटील 31 रनवर खेळतोय. हा बॉल रणनीती बदलली कंकेशने. कल्पकता भरलेला चेंडू त्याने रिलीज केला. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा हा बॉल आणि या क्षणाला बॉटमॅनचा चांगला वापर केला. पुल अँड सक्सेसफुल पॉवरफुल हिट. लोअर फुलटॉस हा बॉल फक्त दिशा दिली, नजरेची पकडी शेवटच्या क्षणापर्यंत आणि 46 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवर विकेट केलाय. फटका चांगला आहे. 52 धावा होतात आणि 53 रनचं टार्गेट असेल. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे भूषण पाटील यांच्यासाठी. 14 बॉल मध्ये 43 रनची एक बहारदार इनिंग. ऑन स्क्रीन आपण पाहतोय नवी मुंबईचा कोहिनूर 14 बॉल मध्ये 43 रनची एक बेधडक नॉट आउट इनिंग. 307.14 चा स्ट्राईक रेट. 6 षटकार एक चौकार लगावला आणि 14 बॉल मध्ये 43 रनची एक नॉट आउट इनिंग. 6 षटकार. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक 3 दोस्तों की 3 स्टार यारी फरहान चौधरी, पंकज कोई आणि निलेश कोई यांना आपण मेगा स्क्रीनवर पाहतोय.
तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विकी मुंबईकर आणि नयन कोळी 18 बॉलमध्ये 53 धावा पूर्ण करायच्या आहेत. जी बेधडक इनिंग भूषण पाटीलने साकारली तशीच इनिंग विकी मुंबईकर नयन कोळीला साकारावी लागेल या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल आणि 53 रनची गरज. जर सलग 3 षटकार विकी मुंबईकरने लगावले तर रोशन महादेव कोळी यांच्याकडून कॅश प्राइज जाहीर झाले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पहिला बॉल थोडासा धीम्या गतीचा होता. डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 17 बॉल आणि 53 रनची गरज अजूनही आहे. या बॉलवर फटका चांगला आहे. विकी बळीराम मुंबईकर याच्या बॅटमधून येतोय. अफलातून स्ट्रोक हा षटकार आणि सामन्याचे चित्र बदललंय. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. ताकदीचा पुरेपूर वापर केला. आणखीन जर सलग 2 षटकार लगावले तर रोशन महादेव कोळी यांच्याकडून कॅश प्राइज देखील आहे. हा बॉल आपण पाहू शकतोय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल आणि या क्षणाला काय घडलं जाईल. दोन धावा. वाईट प्लस 2 टोटल 3 रन देखील ऍड होतात. ओ बबलू भाई किधर से ये वॉचमैन के पास से ये लो ना कागज 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 बुक का कागज लो ना एक वो वॉचमैन के पास से. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. करणच्या साह्याने आतापर्यंत 10 रन. 15 बॉल आणि 43 रनची गरज. त्या क्षणाला आपण पाहू शकतोय एक धाव ऍड होईल आणि आता मात्र 14 बॉल मध्ये 42 रनची गरज. वेलकम विजू भाऊ, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. हा बॉल देखील वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल.
आणि फक्त एकेरीच धावेवर समाधान मानेल. ओव्हर कंप्लीट होते आणि 12 बॉलमध्ये आता मात्र 41 रनची गरज. येणारे 12 बॉल आणि 41 धावा. आता ओव्हर कमी करायच्या. चला मॅच स्पीडली चालू करा भूषण भाऊ, कारण अजून 2 सामने खेळवायचे. थांब थांब त्यांना खुर्ची द्या. तो कागद बी देणे बिचारे ना. बबलू भाई येणारे 12 बॉल आणि 41 धावा आता मात्र पूर्ण करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पेल नंबर 2 साठी राकेशला इन्व्हाइट केलं. पहिलाच बॉल वेग भरपूर होता, टप्पा पडला, त्यानंतर लाईन मिस केली. 11 बॉल आणि आता मात्र 41 रनची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे आणि एक सोपा झेल भूषण पाटील यांनी टिपला आणि पहिला धक्का. सामन्याचे चित्र बदललंय. येणारे 10 बॉल आणि आता मात्र 41 रनची गरज. सामन्याचे चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल आणि 41 रनची गरज. गोष्ट आहे ना. सेव्ह करा. चला आता ऑप्शनला जायचं. इनसाइड एज. 9 बॉल आणि आता मात्र 40 रनची गरज. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक, हा षटकार येतोय. 8 बॉल आणि आता मात्र 34 रनची गरज. नाश्ता नाही, लगेच जाणार आहे. ऑप्शन झाल्याबरोबर काम आहे बाई जरा एक. नाही नाही, उद्या येणार. डॉट बॉलची समाप्ती. 7 बॉल आणि 34 रनची गरज. जर एखादा षटकार आला तर कुठेतरी प्रयत्न हे मात्र मजबूत होताना आपल्याला पाहायला मिळतील. टीम गावदेव 11 दिवाळी या टीमचे. हा बॉल देखील अवंतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 7 बॉल आणि 33 रन. त्याने आता 3 बॉल आणि 2 सिक्स मारले तर ते काम जाईल का. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल.
6 बॉल आणि आता मात्र 32 रनची गरज. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. फटका चांगलाय परंतु रन मिळेल फक्त 1 आणि आता मात्र 5 बॉल आणि 31 रनची गरज. 5 षटकार मारावे लागतील जर एखादा चेंडू अवांतर स्वरूपाचा आला तर या मॅचमध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळेल. विकी मुंबईकरकडे ती क्षमता आहे. 5 बॉल आणि 31 रन आतापर्यंत कंप्लीट करायचे आहेत. तर चला टीम कुकशेट टीमचे कॅप्टन आणि रिद्धी सिद्धी कोपरी टीमचे कॅप्टन आपण याचा यानंतर लगेच ड्रॉ केला जाईल. हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि आता मात्र 25 रन. हा बॉल वाईट +1 टोटल 2 रन ऍड होतात आणि कुठेतरी एक नवा कॉन्फिडन्स वाढला विकी मुंबईकरचा. 4 बॉल आणि 23 रन. जर तुमचे इरादे मजबूत असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर विजय प्राप्ती आणि यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला जाईल की काय परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. 3 बॉल आणि आता मात्र 23 रनची गरज. हा बॉल वाईट +1 टोटल 2 रन देखील ऍड होतात. 3 बॉल आणि 21 रन. गोलंदाज भाविन पाटील. तीन चेंडू आणि 21 रन. हा बॉल अंगाचा वेध घेतला आणि औपचारिकता शिल्लक परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. 2 बॉल आणि 21 रन. चला कुकशेट टीमचे कॅप्टन अनुप दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. रिद्धी सिद्धी कोपरी टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. या बॉलवर देखील एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. रन मिळतील 6. या बॉलवर देखील आज षटकार येतोय आणि या मोमेंटला जर आपण पाहिलं ना तर अवघ्या 9 रनने सामना पराभूत झालेत. गावदेवी 11 दिवाळी संघ आणि सामना जिंकलाय कुमार 11 तुर्बे या टीमने. चला कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन चिनू पाटील आपण या. रिद्धी सिद्धी कोपरी. फरहान चौधरी आपण देखील त्वरित या. तर या सामन्याचा हिरो ठरलाय भूषण पाटील. 14 बॉलमध्ये 43 रनची इनिंग. तर चला ड्रॉ केला जाईल आणि 3 कॅप्टन आपण त्वरित या आणि सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी देखील या भूषण पाटील.